टेक्नॉलॉजी कुठे आणि काय मजल मारेल याचं काही नेम नाही. आता हेच पहा, मी जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक सिग्नलच्या नोंदी एक डिव्हाइस जे तुमच्या डोक्याला चिकटलेलं असेल ते ठेवणार आहे, तर तुम्ही मला वेड्यात काढाल. परंतु हे खरंच घडलंय. झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कानपट्टीवर लावलेले एक यंत्र चर्चेचा विषय ठरत आहे. हे यंत्र म्हणजे ब्रेन मॉनिटरिंग डिव्हाइस आहे. हे यंत्र मेंदूत निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक सिग्नलच्या नोंदी ठेवतं. कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय हे यंत्र डोक्यावर लावता येतं. या ब्रेन मॉनिटरिंग डिव्हाइसची किंमत 70,000 ते 1,00,000 रुपयांच्या घरात आहे. ब्रेन मॉनिटरिंग डिव्हाइसमुळे तुमची एकाग्रता, तणाव पातळी, झोप आणि ध्यान करण्याची क्षमता देखील वृद्धिंगत होते असा दावा आहे. हे यंत्र म्हणजे ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसच्या दृष्टीनं मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे भविष्यात अर्धांगवायूमुळे शरीराचा एखादा भाग न हलवता येणाऱ्या व्यक्तीला स्क्रीन किंवा एखादे उपकरण नियंत्रित करता येऊ शकतं. मात्र अजून हा टप्पा गाठण्यासाठी बरीच मोठी मजल मारावी लागणार आहे, एवढं मात्र निश्चित.